महत्वाची बातमी, मनसे नेते अविनाश जाधवांनी केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही आता व्हायरल झालेला आहे। सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। अविनाश जाधव यांच्यावर याआधीच खंडणीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मारहाण केली होती, त्या मारहाणीचा सीसीटीव्ही आता व्हायरल होतोय। सराफाच्या मुलाला मारहाण करण्यात आली होती आणि हाच व्हिडिओ आता समोर आलेला आहे। अविनाश जाधव यांच्यावर याआधीच खंडणीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। दरम्यान हा सीसीटीव्ही आपण पाहत आहोत। मनसे नेते अविनाश जाधव यांनी मारहाण केली होती, ज्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। तर त्यांच्यावर याआधीच या प्रकरणी खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांचा हा सीसीटीव्ही आपण पाहतोय। सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। तर मारहाणीचा हा सीसीटीव्ही व्हायरल होतोय आणि या प्रकरणी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर ही सीसीटीव्ही मधली दृश्य आपण पाहत आहोत, कशा प्रकारे मनसे नेते या ठिकाणी मारहाण करताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। सराफाच्या मुलाला त्यांनी मारहाण केली होती आणि या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आता हा सीसीटीव्ही समोर येतोय आणि हा सीसीटीव्ही चांगलाच व्हायरल होतोय। सराफाच्या मुलाला त्यांनी मारहाण केली होती। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट? प्रणिता, आपण पाहतो की मनसेचे नेते आणि ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावरती एलटी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। अविनाश जाधव आणि त्यांचा मित्र वैभव ठक्कर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि सोन्याचे व्यापारी शैलेश जैन यांना धमकावण्याचा आणि 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा हा कथित आरोप आहे। आणि या प्रकरणी शैलेश जैन यांच्या तक्रारीनुसार एलटी मार्ग पोलिसांनी अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावरती खंडणीचा, त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देतानाचा हा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। मात्र या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे तो समोर येत आहे, तो व्हायरल होतो आहे। ज्यामध्ये अविनाश जाधव हे दुकानामध्ये दिसत आहेत, त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा उभे आहेत आणि या सोने व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण करताना सुद्धा अविनाश जाधव दिसत आहेत। आणि त्यामुळे हा जो कथित गुन्हा आहे किंवा जो काही आरोप आहे तो अविनाश जाधव यांच्यावरती आहे, या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या एलटी मार्ग पोलिसांकडून सुरू आहे। मात्र खंडणीसारखं कलम यामध्ये लावण्यात आलेला आहे। अविनाश जाधव यांनी सोने व्यापाराला धमकावून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा हा आरोप होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र जे झालेले आरोप आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत, खोटे आहेत, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे अविनाश जाधव यांच्याकडून देण्यात आलेलं होतं। मात्र एक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर येत आहे, ज्यामध्ये जरी आवाज नसला तरी मात्र अविनाश जाधव हे त्या सोने व्यापाऱ्याला धमकावताना पाहायला मिळतात आणि मारताना सुद्धा पाहायला मिळतात। त्यामुळे या व्हिडिओ नंतर आता मुंबई पोलीस अविनाश जाधव आणि त्यांचा मित्र वैभव ठक्कर यांच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। मात्र झालेले संपूर्ण आरोप हे खोटे असल्याचं स्पष्टीकरण अविनाश जाधव यांनी यापूर्वी दिलेलं आहे। मात्र कृष्णा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलाय का आणि अविनाश जाधव यांची काही प्रतिक्रिया या व्हिडिओवर आली आहे का? प्रणिता, हा सीसीटीव्ही व्हिडिओ आत्ताच समोर आलेला आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचलाय की नाही याबद्दल काही कल्पना नाहीये। मात्र पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्याचं घटनास्थळ आणि गुन्ह्याची वेळ जी आहे त्या अनुषंगाने हा सीसीटीव्ही असल्याचं समोर येत आहे। आणि या व्हिडिओमध्ये स्वतः अविनाश जाधव हे दिसत आहेत, त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा दिसत आहेत आणि त्यामुळं या घटनेची सत्यता नेमकी काय आहे, नेमकं त्या ठिकाणी बंद खोलीमध्ये काय झालेलं होतं, अविनाश जाधव त्या सोने व्यापाऱ्याला काय बोललेले होते, जो धमकीचा आरोप अविनाश जाधव यांच्यावरती होतोय त्यामध्ये नेमकी काय सत्यता आहे हे तपासांती स्पष्ट होईलच। मात्र सोने व्यापाऱ्याची जी तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने अविनाश जाधव यांनी 5 कोटींच्या खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप जो आहे तो त्याने केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्याच्या तक्रारीनुसार अविनाश जाधव आणि ठक्कर यांच्यावरती हा खंडणीचा, त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देण्याचा हा जो काही वेगवेगळी कलमं आहेत त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या एलटी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास हा पोलिसांकडून सुरू आहे आणि त्यामुळे येत्या काळात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अविनाश जाधव यांच्यावरती खंडणीसारखा एक गंभीर आरोप आहे आणि ती 5 कोटींची खंडणी असल्याचा आरोप आहे। त्यामुळे या अनुषंगाने हा जो तो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्या सीसीटीव्ही समोर आल्यानंतर येत्या काळात काय काय तपासामध्ये स्पष्ट होतं किंवा अविनाश जाधव यांच्यावरती पोलीस काय कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, अगदी कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। आपण महत्त्वाची अपडेट बघतोय, सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही हा समोर आलाय।